फायब्रॉइड्स हे खूप आधीपासून आहे. आता फक्त त्याचं डायग्नोस्टिक्स जे आहेत ते जास्त इम्प्रूव्ह झालेत, म्हणजे चांगले झालेत. त्यामुळे आपल्याला कळतं की म्हणजे असं वाटतं की जास्त बायकांना फायब्रॉइड्स होतोय असं, पण असं काही नाही. खूप कॉमन असतात फायब्रॉइड्स. पण तो काही फक्त निवृत्तीच्या वेळेसच हा त्रास होतो असं काही नाही. खूप आधीपासून तुम्हाला फायब्रॉइड्स असू शकतात. ते आणि अनेक वेळा दे कॅन बी जस्ट, म्हणजे त्याचा काही तुम्हाला त्रास होतोय अशातलाही काही भाग नाही. ते तसे नंतर काहींना त्रास व्हायला लागतो आणि मग तेव्हा असं वाटतं की मग आता फायब्रॉइड्समुळे हे होतो त्रास असं. सो तसा त्याचा काही डायरेक्ट म्हणजे हे नाहीये. पण होतं काय की तू रजोनिवृत्ती जे म्हणालीस म्हणजे मेनोपॉज, त्याच्या आधी एक खूप मोठा काळ असा येतो पेरिमेनोपॉजचा, की जेव्हा खरं ठरत असतं की तुम्हाला रजोनिवृत्ती नंतर काय होणार आहे. म्हणजे जर तू एक साधारण जर थोडं उदाहरणं घेशील तर आता माझ्या आईच्या पण एज ग्रुपमधले मी बघते की साधारण 50 नंतर त्या सगळ्यांना कोणाला तरी बीपीची गोळी सुरू झाली, कोणाला कोलेस्ट्रॉलची गोळी सुरू झाली, काही काही बायकांचं की नाही हातपाय बारीक झालेत पण पोट मोठं झालंय. हा जो सगळा प्रकार आहे हा पेरिमेनोपॉज आणि मग पुढे रजोनिवृत्तीमुळे असा होत असतो. पेरिमेनोपॉज मध्ये म्हणजे काय होतं की आणि हे कधी सुरू होतं. तर आता जर मला मेनोपॉज जो आहे की म्हणजे माझी रजोनिवृत्ती हे जर साधारण अज्युम कर की 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान येते इंडियात. आपल्या देशात साधारण 45 to 50 हे ॲव्हरेज एज ग्रुप आहे की जेव्हा मेनोपॉज अचीव होतो बायकांचा. तर मग त्याच्या 10 वर्षा आधीपासून आपल्याला त्याचे पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स दिसायला लागतात. ओके, थँक्यू फॉर आस्किंग मी दॅट. पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स म्हणजे काय? काल मी काहीतरी आठवत होते, मला काय बाजारातनं आणायचंय पण काही केले आठवत नाहीये. मी काय सांगत होते बरं? मी विसरले. असे जे प्रकार होतात ब्रेन फॉगचे, हा नंबर 1 सिम्पटम आहे. 35च्या पुढच्या ज्या बायका असतात, मी कशासाठी आले होते इथे हे खूप वेळा बोलतात बघ. मी विसरले. काल मी खूप सांभाळून ठेवलंय, मला सापडत नाहीये. येते डोळ्यासमोर आई शोधताना काहीतरी डॉक्युमेंट. मी खूप सांभाळून ठेवलंय पण ते मला सापडत नाहीये. घरातले थट्टा करतात की हा तू खूप सांभाळून ठेवलंय ना, म्हणजे आता ते नक्कीच नाही सापडणार. पण त्या बाईला किती त्रास होत असेल विचार करू. हा पेरिमेनोपॉजमुळे होत असतो. ठीक आहे. ब्रेन फॉग हा नंबर 1 सिम्पटम आहे. दुसरं म्हणजे की तुम्ही असं सारखं असं वाटणं की इथे गरम होतंय का ग? जाणवलं, मला लगेच आठवलं. गरम होतंय का ग? नाही तुला नाही होते? मला खूप गरम होतंय. मग हे खरंच मला गरम होतंय का सगळ्यांनाच गरम होतंय? नाही जाऊ दे, मीच आपली ओव्हर थिंकिंग करतेय. हे जे हॉट फ्लशेस आहेत, आता हॉट फ्लशेस हे कायमच असे खूपच गरम होते किंवा घाम दिसतोय असं नाही, पण एक साधारणपणे नुसतं तुमचं टेम्परेचर वाढणं शरीराचं आणि असं वाढणं की ज्याने तुम्हाला काहीतरी अस्वस्थ व्हायला होणार आहे, पण नक्की करणार नाही. काहींना इतका जास्त हॉट फ्लॅशेसचा त्रास होतो की ते म्हणतात एसी लावा. गरम होतंय, तुम्हाला गरम कसं नाही होते. ओके, नंबर 2 इज हॉट फ्लॅशेस. मग तिसरं म्हणजे रात्री झोप न लागणं. 35च्या पुढे हमखास बायका, मला हल्ली ना सारखी जाग येते किंवा मी सगळं नीट जेवतेय वगैरे, काही मी प्रकार करत नाहीये पण मला झोपच नाही लागत किंवा ओव्हर थिंकिंग वाढणं. इन्सोमनिया ड्यू टू अँझायटी पण खूप वाढते की काही झालं तरी आता. आणि साधारणपणे त्याच वयात एक असं होतं की मुलं पण तुमची 10वीला आली आहेत, 12वीला आली आहेत, कॉलेजला जाणार आहेत. ठीक आहे, मग तुम्ही त्याचा विचार करत बसता किंवा कोणी काही बोललं तर ती अँझायटी जी वाढते तुमची. मग तिसरं हे आहे की ज्याच्या तुमचा पिरियड कधी कधी इरेग्युलर होणं. कोलेस्ट्रॉलचे जे प्रकार आहेत म्हणजे एलडीएल कोलेस्ट्रॉल आपोआप हळूहळू वाढणं. डाएट सेम आहे गेले 3 वर्ष, पण कोलेस्ट्रॉल तुमचं हळूहळू वाढायला लागलं. किंवा HbA1c जे आहे, ग्लायकेटेड हिमोग्लोबिनच्या लेवल्स ज्या आहेत त्या अबनॉर्मल होणं. किंवा मग तुम्हाला रात्री पण नाईट स्वेट्स होणं, झोपेत अचानक घाम फुटून लाईक तुम्हाला उठायला होणं किंवा आपोआप हळूहळू पोट वाढणं किंवा बेली फॅट वाढणं, वजन वाढणं. हे सगळे पेरिमेनोपॉजचे सिम्पटम्स आहेत. हे आणि मी हे आता फक्त 10 सिम्पटम्स लिस्ट केलेत, त्यात 35 सिम्पटम्स आहेत पेरिमेनोपॉजचे. ठीक आहे. आणि तसे जेव्हा होतात तर तेव्हा तुम्हाला कळत नाही बाईचा. मग एकीकडे तर माझं ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित चाललंय पण माझी शक्ती पुरत नाही, असं काय होतंय. हा प्रकार जो आहे हा पेरिमेनोपॉजमुळे होतो. आणि त्याला तुम्ही जर तुमचं डाएट आणि परत इथे ना मी जे मगाशी म्हटलं की मी व्यायाम का करते, तर मी माझ्या
अजून पुढच्या 20-25 वर्षांसाठी किंवा पुढच्या 30 वर्षांसाठी मी आज व्यायाम करते. ठीक आहे. तर पेरिमेनोपॉजमध्ये तुमच्या त्या मसल मासचा खूप महत्वाचं काम असतं. तुमचा जितका मसल मास कमी, जितके तुम्ही डाएटिंगचे प्रकार केलेले असतील, तितका तुम्हाला पेरिमेनोपॉजचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. कारण जितका तुमची शक्ती चांगली असेल, तितके तुमचे स्नायू पण चांगले राहतात. म्हणजे आणि Right. स्नायू जेव्हा मी म्हणते मसल, मी म्हणते लोकांना नुसतं बायसेप ट्रायसेप दिसतात. आपलं हार्ट, लंग सगळेच मसल आहेत, ब्रेन, एव्हरीथिंग. ओके. सो त्या सगळ्याची शक्ती तुम्हाला मेंटेन ठेवली पाहिजे आणि Correct. त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग. सो दॅट्स व्हॉट यू कॅन डू. येस. आणि ही खरंच खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती असं मी म्हणेन. कारण पेरिमेनोपॉज बद्दल कोणाला नाही माहिती आणि तुम्ही म्हणत होतात तसं मला आठवत होतं, अरे ही माझी आई बोलत होती. बट आम्हाला कळायचंच नाही असं. म्हणजे अजूनही तिचं कधी-कधी होतं, की अरे अंगाची लाही-लाही होते, मला हो. खूपच गरम होतंय. तुम्हाला कसं होत नाहीये तुम्हाला गरम? कसं मला होत एवढं नाहीये? होतं. सेम. म्हणजे हा डायलॉग अगदी कट अँड पेस्ट. एकदम. येस, खरंय. आणि ह्याची काळजी आपण खरंच खूप आधी घेतली. या गोष्टी माहिती असतील तर आपण योग्य वेळेत उपचार घेऊ शकतो स्वतःवर. येस.